तर आज दुपारी आला होता गोळा. आता गोळा आला आहे आणि मी घेतल्याशिवाय राहील असं तर होऊ शकत नाही. कोणाकोणाला गोळा आवडतो ना, कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या इकडे ना सध्या तर दुपारनंतर रोजच पावसाचं वातावरण होतं आहे. आजसुद्धा ना जोराचा पाऊस येतो असं वाटत होतं. त्याच्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक करायला घेतला. आता रोजच पडणारा प्रश्न म्हणजे आमटी कोणती करावी. मग म्हटलं आता वरणच करूया. आणि ही ना आमच्या घरचीच तुरीची डाळ आहे. कुकर वगैरे लावला आणि एका साईडला भातसुद्धा ठेवला होता. आता 15-20 मिनटं लागतात असेल मला स्वयंपाक करायला रात्रीचा. आम्ही ना फक्त रात्री भात आमटीच करतो त्याच्यामुळे. कुणी कुणी भाकरीसुद्धा करतं. असो, त्याचं आज ना माझं एक पार्सलसुद्धा आलं होतं दुपारी, तर ते ओपन करायला घेतलं. हे मी ना फेस रेझर मागवलं होतं. पहिला कधी यूज केलेलं नाही आहे. बघू म्हटलं वापरून तरी कसं काय होतं ते. त्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि इतकं डोकं दुखत होतं ना, म्हटलं आता केसांची चंपीच करूया. तेल लावायला घेतलं आणि हा श्रीखंडचा डब्बा दिसत असला तरी ना यात तेल आहे बरं का. आणि हे मी घरीच बनवलं आहे. आणि याचा बऱ्यापैकी मला रिझल्टसुद्धा दिसतो आहे. आता हे मी कसं बनवलं आहे तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.